माणसाला 8 आणे, बैलाला 4 आणे, गुरंढोरासनी 6 आणे असे चावडे ते मुसलमान लोक बसवत होते. त्यावेळेस आम्ही मर्द मराठी थोरात पाटील आहे म्हणून 700 सैनात ह्यांनी लढाई चालू केली. तेव्हा 7 गोरा शिपायांचा गळ कापून जुन्या पिऊमध्ये पुरून टाकून तेथून गाव सोडून त्यावेळेस म्हणजे इकडं दानाई कारवे गावास येऊन पाटीलकी पण मिळवली. एक भाऊ दानाई कारवे गावास राहिला, एक भाऊ सोडून वाळवे गावास गेला, एक कोर्टीला गेला, एक नडशीला गेला, एक शिवर माणगावास गेले, एक गोटकिंडेला गेला, एक सवाद्याला गेला, एक कालावड्याला गेला. त्यावेळेस वंड ही गाव नव्हते, जैन लोकांची वस्ती होती. वस्ती भोवतन किल्ला होता. किल्ल्याच्या दरवाजाला 1.25 मणाचं कुलूप होते. त्यावेळी सयाजीराव थोरात पाटलाचा मुलगा गामाजीराव थोरात आणि दामाजीराव थोरात इथं आले. त्यावेळेस कुलूप त्यासनी तुटलं नाही म्हणताना गोल्हेरी गावात जाऊन सुभानजी शिंदे सरकारला घेऊन आले. त्यावेळी सुभानजी शिंदे सरकारने डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये तलवार धरून उलटी उडी मारून कुलूप तोडले. त्यावेळी जैन लोकांनी पाक मारून महादेवाच्या पाठी मागच्या बाजूला बारोमध्ये पुरून टाकले. गावाचे नाव वंड असे वशिवले. त्यावेळेस 8 आणे पाटीलकी पण थोरात पाटील, 8 आणे पाटीलकी पण शिंदे सरकार म्हणून घेतले. निम्म निम्म झालं सरकार.